तुम्ही एक शब्द वापरला इन्फ्लेशन, त्याचा काय अर्थ? इन्फ्लेशन म्हणजे कसं आहे की जसं आता मी तुला म्हटलं की आज मला एखादी वस्तू काय रेटला मिळते, तीच वस्तू मला 2 वर्षापूर्वी किती लाभ मिळायची. जसं आता आपण सोन्याचाच परत मी एक्झाम्पल देईन, कारण आता ते खूप त्याचं लाख झाल्यामुळे ना लाख मोलाचं झालेलं आहे ते. लाख मोलाचं पण झालंय. हां, तर आज मला 1 लाखामध्ये 10 ग्राम सोनं मिळते. काही वर्षापूर्वी मला 1 लाखामध्ये 20 ग्राम सोनं मिळायचं. ह्याचा अर्थ काय झालेला आहे की व्हॅल्यू जे रेट्स आहेत ते वाढलेले आहेत. इन्फ्लेशन म्हणजे काय, बेसिकली जी वस्तू आपल्याला आधी एका रेटमध्ये मिळायची, एका कॉस्टला मिळायची, तीच वाढलेली आहे. प्रत्येक गोष्टीचाच भाव वाढलेले आहेत. तर 1 लाख रुपये ज्या 1 लाखामध्ये एखादं घर कोणाच्या व्यक्तीचा महिन्याचा खर्च निघायचा, तो आज निघणार नाही. बरोबर, सगळंच आज 1 लाखाच्या ऐवजी तुम्हाला 1.5 लाख लागतील. ग्रॉसरी पण वाढली, सगळ्याचे रेट्स वाढले. तो जो रेटचा डिफरन्स आहे कॉस्टचा, त्याला इन्फ्लेशन म्हणतात. ओके. सो दॅट इज वाय वी ऑलवेज से की समजा तुमचा इन्फ्लेशन जे आपला आहे ना, हॉवर्स अराउंड 5 to 7.5%. ओके. इंडियामध्ये 7-7.5% इज हे. तर हे आपण, आणि हे 7-7.5% जेव्हा आपण म्हणतो ना, ते आपण म्हणतोय आपल्या नॉर्मल गोष्टींचं, म्हणजे रोजच्या गोष्टींचं. लक्झरी आयटम्स इज अ डिफरंट, ते तर खूपच जास्त असतं. तर गेल्या 3 वर्षात दुप्पट झाले. तर सोनं ॲटलीस्ट ना अनिकेत इज नॉट युअर एव्हरीडे रिक्वायरमेंट. राईट. दॅट्स अ डिफरंट, इट्स अन इन्व्हेस्टमेंट. सोनं काय आपण रोज नाही घेत, पण फोन हा आपण रोज वापरतो. आज फोनशिवाय आपण नाही राहू शकत, आणि एव्हरी 2-3 इयर्स यू वॉन्ट टू बाय अ न्यू फोन. तर त्याच्यावरचं जर तो इन्फ्लेशन बघितलं, द कॉस्ट इज मच हायर. लक्झरी आयटम्स, कार्स, द लक्झरी आयटम्स इन्फ्लेशन विल ऑलवेज बी हायर. ऑफकोर्स स्कूटी पण मला आठवतंय 50-60 हजारात ऍक्टिवा यायची एका टाइम पर्यंत. आता त्या 1,00,000-1.25 लाख रुपये ऍक्टिवा येत आहेत. एक्झॅक्टली. मला आठवतंय मी बुलेट घेतली 2017ला, ती काहीतरी 1.5 लाखाच्या आसपास, ती आता 2.5-3 लाखाला येते. म्हणजे 3 लाखाला बुलेटच नाही मिळणार आजच्या तारखेला. सो लक्झरी आयटम्सवरचा जो आहे ना, तो इन्फ्लेशन इज मच हायर. बट वी टॉक अबाउट नॉर्मली, वेन वी टॉक अबाउट इन्फ्लेशन, वी आर टॉकिंग अबाउट द रेग्युलर थिंग्स. आपले ग्रोसरीज झाले, आपले रेंट झालं, आपलं इलेक्ट्रिसिटी झालं, ते दॅट ग्रोज ॲट अ दॅट इज अन हॉवर्स अबाउट 6 to 8% किंवा 7-7.5% तू म्हण. तर जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो, इफ युअर इन्व्हेस्टमेंट डज नॉट गिव्ह युअर रिटर्न more than the inflation, money is getting eroded. ओके. आणि समजा जर माझे 1 लाखाचे 7% जर इन्फ्लेशन असेल, तर ते पुढच्या वर्षी 1 लाखाचे मला 1,07,000 जर नाही मिळाले, तर माझं व्हॅल्यू कमी झाली ना पैशाची. समजलं. जे इन्फ्लेशन म्हणजे जी गोष्ट मला 1 लाखामध्ये आज मिळते, ती एका वर्षाने मला 1,07,000 मध्ये मिळणार. तर माझे पैसे पण त्याच रेटनी ग्रो झाले, तर आय एम ॲट द सेम लेवल. करेक्ट. But if my money grows from 1 lakh to 1,14,000, I have beaten the inflation. I have gained money. जर ते 7% खाली असेल तर मग आपण पैसे लूजच करतोय. पैशाची व्हॅल्यू लूज करतोय. येस, व्हॅल्यू लूज करतोय. पर्चेसिंग पॉवर लूज करतोय आपण. कळलं, समजलं. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.